नर्मदे हर, नर्मदे हर. आजची सकाळ एकदम सुंदर झाली आणि परत एकदा आपल्याला परिक्रमा अशी भेटले सगळे. थंडी इतकी कडाक्याची थंडी आहे, शूटिंग काढणं सुद्धा अवघड आहे मला, कारण हाताला लयच गारठा लागतंय. सूर्य भगवान अजून यायचे, 6:30 वाजले. आपण चालायला पण सुरुवात केली. नर्मदे हर, नर्मदे हर. सकाळीचा असा प्रवास चालू झालाय पगदंडी रस्त्याने, परिक्रमा चालले पुढे. सूर्य भगवानांचे दर्शन झाले, अतिशय मनमोहक. आणि सूर्याच्या दिशेने आगेकूच चालू आहे, कारण तिकडे मैयाचं दर्शन होणार आहे आज आपल्याला. हे असे रस्ते, बांधाचे रस्ते. नर्मदे हर, नर्मदे हर. आपल्या मथुरवाल्या बाबांची समस्या झाली एक, दंड गेले विसरून पाठीमागे 1.5-2 किलोमीटर. आणि आता तो दंड आणण्यासाठी बाबाजींकडे गाडीची रिक्वेस्ट केली. गाडी पे जा रहे कि बाबा? सायकल पे? हाँ, तुम अकेले चले जाओ. हा, तर बाबा चालले सायकलीवर दंड आणण्यासाठी. ये बाबा को लेके जा रहे क्या? नर्मदे हर बाबा. ये बाबा ने हमको 10 बार कम से कम नर्मदे हर किया, अभी एक बार वाह नर्मदे हर. वो सब सही है, सही है. बाबा जी जा रहे साइकिल पे दंड लेने के लिए. देखना देखना देखना. चलो ले जाओ बराबर, धीरे धीरे जाओ बाबा, आराम से जाना, ब्रेक थोड़ा कम लगते हैं. हाँ. चलो बाबा, अब उधर रुकते हैं थोड़ा सा. हाँ. वहाँ आगे थोड़ा. नर्मदे हर, नर्मदे हर. परत एकदा सायकलवाल्यांची ना आपली भेट झाली. धुळ्याचे सर्व सायकलिस्ट आहे. आणि आबा, हे आबा मागे आहे थोडे, आबा पुढे या. गाडी बाबा इकडे आता. ते परत एकदा सगळ्यांची भेट झाल्यामुळे अति आनंद झाला आपल्याला. आता चंदन घाटवरून हे निघाले. आपण होतो काय गावाचं होतं ना, बिजापुरी. बिजापुरीहून निघालो. सायकलीवर असल्यामुळे त्यांना काही अडचण नाही, पटापट जाता येतं पुढे. नर्मदे हर, नर्मदे हर. सकाळचे 8:30 वाजले आणि आपल्या आवडीचे रस्ते चालू झाले. शेत, झाड, डोंगर, झाडी आणि आपल्या बरोबरचे सहप्रवासी आपल्या बरोबर आहे अजूनही. नर्मदे हर. लांब डोंगर दिसतंय, ते पार करायचे आपल्याला. बघू आता कसे रस्ते असणार आहे पुढे. आता हे शिवालय येईल ना, शिवालय, शिवालय पासून 3 किलोमीटर. शिवालय किती लांब होतं? आता हे नर्मदे हर. फार दिवसांनी मैयेचं दर्शन झालं आणि मैया अगदी खळखळून वाहते, कारण इथे म्हणजे काय म्हणतात, खोली कमी आहे. मैयेचं पात्र खोलीला कमी असल्यामुळे खळखळून वाहते. आणि आम्ही खूप पळपळ मैयेचं दर्शन नव्हतं होत. आजही रस्ता मार्गाने जाणार, पण मैयेने बोलवलं, मैयेचं बोलवणं झालं आपल्याला. रस्ता चुकून आपण शिवालय घाट येथे आलोय. अतिशय सुंदर दर्शन झालं मैयेचं. बस आता असं ठरवलंय का तटमार्गाने जायचं आपल्याला, कारण मैयेचा आदेश हा शेवट आहे आपल्यासाठी. नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर. बघा आनंद, बघा मैयेच्या तटावर आल्यानंतर असा आनंद होतो. मैयेची भेट फार दिवसांनी झाल्यामुळे हा आनंद, इतका आनंद आहे आज. आणि तटाने चालायला भेटणार आहे.
इतके दिवस ताटण चालायला एवढे खास रस्ते नव्हते आणि पाणी सुद्धा मैयेचंच प्यायचं आज. बाबाजी मैयेचं पाणी भरून जात आहे. नर्मदे हर. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. मैयेच्या तटावरून सुरू झालेला प्रवास अतिशय आनंददायी आणि झालेल्या चुका माफ करून आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. म्हणजे चुका अशा झाल्या आपल्या की आपण रस्त्या मार्गाने जास्ती पळालो 2-3 दिवस आणि शेवटी मैयेने बोलवलंच. चुकून का व्हायना तटावरच आलो आणि आता तटावून आपल्याला सोपं जाणार चालायला. नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदे हर. मैयेचं पात्र इतकं उथळ आहे की लहान लहान मुलं सुद्धा पायी जाऊन पार करू शकतात. पात्र लांब आहे पण उथळ खूप आहे या जागेवर आणि पायी जातात मुलं, पायी येत आहे या बाजूने त्या बाजूला. आपण नाही जाऊ शकत कारण आपण परिक्रमित आहे. इथले गावातील मुलं आहे, कपडे बिपडे धुवून वाळायला टाकले इकडे. मुलीन सगळ्या कपडे आणले. मैयेचा आवाज अतिशय सुंदर, पाणी अतिशय नितळ स्वच्छ आणि आकाश निरभ्र. नर्मदे हर. मैया आणि आपण चालतोय मैयेच्या ताटावरून. मैयेच्या ताटावरून चालताना तट म्हणजे आपण पात्रातच आहे डायरेक्ट. त्यामुळे हा स्वर्गीय सुखाचा आनंद परत एकदा भेटलाय आणि ते अशा खळखळत्या पाण्याबरोबर. मैयेचं आपण विक्राळ रूप पण बघितलं आणि आता सौम्य रूप आहे, मध्यम रूप. हाच आनंद घेण्यासाठी जे एवढा त्रास सहन करून जे परिक्रमावासी येतात तो हा आनंद घेण्यासाठी येतात. मैयेचं जल पण घेतलंय भरून आता पिण्यासाठी. नर्मदे हर. नर्मदे हर. या असा प्रवास चालू आहे. गवत आहे गुडघ्याच्या वर म्हणजे छातीपर्यंत लागत कधी कधी. आणि शेजारी मैया. रस्ता कुठे आणि मैया कुठे काय लक्षात येत नाही. असा प्रवास चालू आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. इकडचे शेतकरी थोडेसे सुविधा कमी आहे कारण छोटे छोटे शेतकरी किती कष्टातून पीक कमावं लागत आहे. तांदूळ या भात आता ते उपणायचं काम चालू आहे. कोणत्याही मशीनचा सहारा न घेता बैलांच्या साहाय्याने मळणी केली जाते आणि नंतर असं पाखडून त्यातलं घाण बाजूला करायची. फार कष्टाचं काम आहे आणि एवढ्या ह्याच्यात आपला उदरनिर्वाह करायचा. वाजलंय जवळपास 12:15. आश्रमावर जायला वेळ होत आहे कारण सगळे पाय वाटा तुडवीत आलोय. बाबाजी चालले पुढे, सगळे जमले, आता जाणं अनिवार्य आहे त्यामुळे चालले. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. अन्नपूर्णा माता की जय. नर्मदे हर. बंगाली बाबांच्या आश्रमातून निघालो. मैयेचं दर्शन घेऊ
आणि आता परत रस्ता मार्गाने जाणार आहे आपण. त्यामुळे मैयेचं दर्शन कधी होईल सांगता नाही येत, पण लवकरच होईल अशी अपेक्षा ठेवून पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. नर्मदे हर. फार दिवसांनी आपल्याला कोणची तरी नदी पार करावं लागते, ती पण अशी दगडांवरून. बराच वेळ रस्ता मार्गाने चालल्यामुळे काही नदी आली बी तरी पुलावरून पार व्हायची. आता दगडांचा पूल, रामसेतू सारखा पूल बनवलेला आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. देवरी येते थांबलो आपण थोडा वेळ आराम करण्यासाठी. आणि इथे एक अजब गजब चीज बघायला भेटली. इतकं डेंजर आहे हे की कल्पना नाही करू शकत. दुकान आहे इथे आणि 2 आग्या मोळ लागलेले एकदम मोठे 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 आग्या मोळ आहे दुकानाजवळ. आणि शेजारीच त्यांचं घर पण आहे. नर्मदे हर. मैयाचा तट सुटला आणि परत एकदा रस्ता मार्ग लागलाय. सिमेंट रस्ता आहे मोठा, त्यामुळे काहीच अडचण नाही. आपल्याला जायचं आहे विलासपूरसाठी. विलासपूर इथून आहे 13 ते 14 किलोमीटर. बघू पोचतोय का नाही. दुपारचे वाजले 2:30. पुढे मार्गक्रमण चालूच आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. सायंकाळचे वाजले 5:15 आणि आपण जातोय विलासपूरकडे. रस्त्यात लागली नदी अतिशय सुंदर. नदीचं नाव माहित नाही आपल्याला, पण हिच्या पुढेच छोटेसे धबधबे बनले, अतिशय मनमोहक आहे. आणि थांबायला भाग पाडलं या धबधब्यांनी आपल्याला. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. विलासपूर गावात आपण आज पोहोचलो. थोडा उशीर झाला, 6 वाजले होते. त्याच्यामुळे भोजन प्रसादी काही बनवता नाही आले. बाबाजींची पूजा चालू आहे अजून. आणि आजची भोजन प्रसादी हीच आहे. समोसे आणि कारल्याचा पुडा आणि काय भज्यासारखं काहीतरी आहे. आता ते इथलं आहे. आणि बाबा खिचडी भात बनवणार आहे याच्यानंतर, त्यामुळे काही अडचण नाही. नर्मदे हर. नर्मदे हर. बाबाजींनी अतिशय भारी भात बनवलेला आहे. एकदम भारी भात बनवलाय आपल्यासाठी, मसाले भात. आता टेस्ट करावं लागेल. वाफत आहे, एकदम गरम येत आहे. बस बाबा, बस बस बाबाजी. बाबाजी गाडी तुम्हाला खायचं आहे का? हा मग मलाच ना मग. अहो, तर